सत्या, हे त्याच लोकांनी केले ज्यांना असं वाटते की माझ्या कोल्हापुरात येण्यामुळे त्यांना अडचण होईल. कोण? दामिनी मुजुमदार. त्याच हे करू शकतात कारण त्यांना माहिती मी आले म्हटल्यावर मी नक्की सावीला मदत करणार आणि आम्हाला दोघींना एकमेकांपासून लांब ठेवण्यासाठी त्यांनी माझ्यावर हा हल्ला करायला लावला असणार. त्यांच्या तर त्यांची एवढी हिंमत. आता बघतोस त्यांच्याकडे. सत्या, हे बघ, डोकं शांत ठेव. आपली लढाई कायमच खऱ्याची, त्यामुळे जे काय करायचं ते नियमात राहूनच करायचं. मी जे काही बोलेन ते खरं बोलेन. खोटं धैर्य. थांब तिथेच. माझ्या मुलाजवळ यायचं नाही आणि त्याला हात पण लावायचा नाही. धैर्य. हे धैर्य. हे डोळे उघडणं. धैर्य. धैर्य. मी आले. ते धैर्य. बघितलंस काय अवस्था झाली त्याची. आणि या सगळ्याला कारणीभूत ना फक्त तू आहेस. धैर्य, तुला सांगितलं होतं ना माझा मुलगा आजारी आहे, त्याला इथपर्यंत येऊ नको देऊस म्हणून. पण तुला स्वतःच खरं करायचं होतं. त्याला इथे यायला भाग पाडलास ना तू. मग काय अवस्था झाली त्याची. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. अरे हा गोंधळ बंद करा. अहो पहिल्यांदा त्यांना खुर्चीवर बसवा. दामिनी मुजुमदार, नेमकं काय झालं तुमच्या मुलाला? जज साहेब, खरंच माहित नाही हो. मध्ये एकदा त्याचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हापासूनच हे दुखणं सुरू झालंय बघा. आणि हल्ली हे असं का होतंय खरंच काही कळत नाहीये. ह्या असं का सांगतायत? खोट आहे हे. धैर्यानं गोळ्या घेतला की त्रास सुरू होतोय. का लपवतायत हे? का यांनीच? माय लॉर्ड, धैर्य मुजुमदारांना होणारा हा जो त्रास आहे हा मला कन्फ्यूज करतोय. म्हणजे इट कॅन बी अंडरस्टूड की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणसाला त्रास होऊ शकतो, पण त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, ते रिकवर होत आलेले आहेत आणि एवढं सगळं असताना त्यांना अचानकपणे एवढा त्रास होणं, हे याच्या पाठीमागचं लॉजिक काय मला कळत नाहीये माय लॉर्ड. मुद्दा काय आहे मिस्टर डोईफोडे? माझा मुद्दा हाच आहे माय लॉर्ड की त्यांना हा जो त्रास होतो आहे त्याच्या पाठीमागे सावी मुजुमदार यांचा हात असण्याची शक्यता आहे. या पाठीमागे मला शक्यता एकच वाटते की हा सगळा डाव, हा सगळा प्लॅन सावी मुजुमदार यांचाच आहे. म्हणून माय लॉर्ड, माझी आपल्याला विनंती आहे की धैर्य मुजुमदार यांची आत्ताच्या आत्ता ताबडतोब मेडिकल टेस्ट घेण्यात यावी आणि जोपर्यंत त्याचे रिपोर्ट्स इथे येत नाहीयेत तोपर्यंत त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये. रिक्वेस्ट ग्रँटेड. हा पराग बोल. हॅलो सत्यदा. अरे इथं लय मोठा विषय झाला एक. अरे त्या अंगदचा वकील इथं सावीवर काय नाही ते आरोप करायला लागलाय.
काय? पराग तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही लगेच पोहोचतो तिथं. हा ठीक आहे ठीक आहे. काय झालं? आपल्याला लगेच कोर्टात जावं लागेल. तो अंगद आणि त्याचे वकील लई चुकीचे आरोप करायला लागले सावीवर. अहो सगळा माज उतरवायला पाहिजे त्यांचा. आता ना त्यांचा कार्यक्रमच फिक्स करतो मी. या रिपोर्टमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की धैर्य मुजुमदार यांच्या ब्लडमध्ये ड्रग्सची मात्रा आढळलेली आहे. नाही नाही, अशक्य आहे. असं होऊच शकत नाही. धैर्य असं करूच शकत नाहीत. यस सावी मॅडम, तुमच्या बोलण्याशी मी पहिल्यांदाच 100% सहमत आहे. धैर्य मुजुमदार हे असं काहीच करू शकत नाही हे मला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्ज पोचले कसे याचा तर शोध घेतलाच पाहिजे ना. मालॉर्ड, धैर्य मुजुमदार यांची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरांकडे चालू होती त्यांना कृपया इथे विटनेस बॉक्स मध्ये बोलवायची मला परमिशन देण्यात आली. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या, जे बोलाल ते खरं बोलाल, खोटे बोलणार नाही. गीतेवर हात ठेवून शपथ घेतो, जे काही बोलेन ते खरं बोलेन. डॉक्टर पाटील, ही प्रिस्क्रिप्शन बघून सांगाल का की ही औषधं तुम्हीच लिहून दिली होती ना? हो, ही औषधं मीच लिहून दिली आहेत. म्हणजे एक्झॅक्टली कशासाठी आहेत ही औषधं? काय त्रास होत होता धैर्य मुजुमदारांना? धैर्य मुजुमदारांचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली होती. सो हे पेन किलर्स मी लिहून दिलं होतं त्यांना. ओ डॉक्टर साहेब, एकदा हा बॉक्स बघून सांगाल की तुम्ही लिहून दिलेली औषधं ही करेक्ट आहेत ना याच्यामध्ये? हो शुअर. प्लीज. बाकीच्या गोळ्या तर मी दिलेल्या आहेत, पण ही गोळी मी दिलेली नाहीये. आणि मुळातच हे औषध धैर्य मुजुमदारांसाठी रिस्की आहे. त्यांची सध्याची स्टेबिलिटी बघता हे औषध त्यांना देणं म्हणजे त्यांच्या मेंदूवर इंटेन्स परिणाम होण्यासारखं आहे. इंटेन्स परिणाम म्हणजे काय ते जरा प्लीज स्पष्ट करा ना. इंटेन्स परिणाम म्हणजे सतत चक्कर येणं, शुद्धीवर न राहणं, सतत कसले तरी भास होणे आणि सतत गुंगीत राहणे. डॉक्टर, अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्हीच तर डोस चेंज करून दिला होता आणि तशी खात्री करूनच मी तो धैर्यांना देत होते. डॉक्टर साहेब, या खरं म्हणतायत का? म्हणजे तुम्हीच हा डोस लिहून दिलात आणि आता इथे येऊन तुम्हीच हे सगळं डिनाय करताय का? हे बघा, मी प्रिस्क्राईब केलं असतं तर मी प्रिस्क्रिप्शन दिलं असतं ना. मी गेले 20 वर्ष प्रॅक्टिस करतोय आणि ह्या 20 वर्षामध्ये तोंडी डोस देण्याची मी एकदाही चूक केलेली नाहीये. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा सगळा नेमका प्रकार काय आहे हेच मला कळत नाहीये. ही सगळी कसली चौकशी आहे आणि माझ्या आशेला तर या गोष्टीशी काय संबंध आहे? मला वाटतं मिस्टर डोईफोडे कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. उलट मी योग्य दिशेकडे वाटचाल करतोय. हा माय लॉर्ड, ज्या धैर्य मुजुमदारांना विपक्षानं साक्षीदार म्हणून या कोर्टात हजर केलेलं होतं त्यांची मानसिक अवस्था ठीक नाही आणि ते तसे का आहेत हे शोधून कोर्टासमोर आणणं हे माझं कर्तव्य आहे. सो प्लीज. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. माय लॉर्ड, याच मुद्द्याचा पुढचा भाग उलगडण्यासाठी मला कृपया धैर्य मुजुमदार यांच्या आई दामिनी मुजुमदार यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी. दामिनी मुजुमदार यांना
विटनेस बॉक्स मध्ये हजर करण्यात यावे. मी शपथ घेते, मी जे बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. सत्या सत्या जे करायचं कायद्याच्या चौकटीतच राहून करेन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघ, तसा पण आता आपला कोर्टात जाऊन काही उपयोग नाहीये, कारण कोर्टात काही सिद्ध करायचं असेल तर पुरावा हाती पाहिजे आणि आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये. मग तिथे जाऊन नुसतं बघत बसायचंय का आपण? नाही, ऐक, ज्या पोलीस स्टेशन मध्ये सावीच्या विरोधात केस फाईल झाली आहे ना, मी तिथं जाऊन काय मिळतंय का बघते. पण काय वाघमारे? सत्या रे, ज्या केससाठी मी कोल्हापुरात आले ती पण महत्वाची आहे ना, ते कधी करू? तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. हे बघा, मी माझ्या कोल्हापुरातल्या माणसांना त्या माणसाची माहिती काढायला लावल्या. मी एक काम करतो, मी स्वतः त्याची माहिती घ्यायला जातो आणि तुम्ही सावीच्या केसची माहिती घ्या. ठीक आहे, मी बघते माझ्या हाताला काय लागते का. पण सत्या, जे करायचं आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून करायचंय. हा, जितकी महत्वाची सावीची केस आहे तितकंच महत्वाचं त्या अविनाशला शोधणं पण. तू अविनाशच्या केसवर फोकस कर, मी सावीच्या केसवर फोकस करते. ठीक आहे, चला मी तुम्हाला सोडतो. नाही नको, मी टीमला फोन करून कळवले, ते गाडी घेऊन येत असतील. तू त्या माणसाच्या मागावर जा आधी. काय लागलं तर कॉल करा मला. वाघमारे, माझा जीव अडकलाय तुमच्या. त्यामुळे स्वतःला जरा जास्त जपा. काळजी घ्या स्वतःची. दामिनी मॅडम, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात ना? तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय का? नाही, नको. नाही, तुमच्या मुलाची सध्या जी काही अवस्था झालेली आहे आणि त्यावरून तुमच्या मनाची काय स्थिती झाली असेल, आय कॅन अंडरस्टँड. पण मॅडम, तरीही मला असं वाटतंय की तुम्ही अत्यंत खंबीरपणे जे काही सत्य असेल ते कोर्टासमोर मांडा. तर मला सांगा, धैर्य मुजुमदार रोजच्या रोज त्यांचे औषधाचे डोस घ्यायचे का? हो, स्वतःहून घ्यायचे की दुसरा कोणी द्यायचा? नाही, तो स्वतःहून कधीच औषध घ्यायचं नाही, त्याला द्यावं लागायचं. ओके, मग त्यांना रोजच्या रोज त्यांची वेळ सांभाळून ते औषध बघून कोण डोस द्यायचं? त्याची बायको सावी. केव्हापासून? त्याला डिस्चार्ज मिळाला तेव्हापासूनच. म्हणजे त्याच दिवसापासून त्याच्या बायकोने त्याची सगळी जबाबदारी घेतली होती. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना स्वतः कधी गोळ्या औषधांचे डोस दिलेच नाहीत? नाही. पण मॅडम, मला सांगा, सावी मुजुमदार, धैर्य मुजुमदारांची बायको, तुमची सूनबाई, यांनी कधी स्वतः धैर्य मुजुमदारांना औषधाचा डोस देताना तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय का? किंवा त्या नीट वेळेवर औषधांचा डोस देतायत की नाही याची कधी शहानिशा केलीत का? अहो, आई आहे मी त्याची. तुम्हाला काय वाटतं मी असं काही केलं नसणार? पण आमच्या सुनबाईंना बायको असल्याचा हक्क गाजवायचा होता ना. माझ्या मुलाच्या आजूबाजूला पण भटकू द्यायची नाही ती मला.
पॉइंट टू बी नोटेड, त्यांच्या आईला सुद्धा त्यांच्या जवळ फिरकू दिलं जात नव्हतं. सो दामिनी मॅडम, मला सांगा, सध्या जो धैर्याला त्रास होतोय, म्हणजे चक्कर येणं, कोंगीत राहणं, भास होणं, हे सगळं ते हॉस्पिटलमधून घरी आले तेव्हा सुरू झालं की नंतर कधी? नाही, हॉस्पिटलमधनं घरी आल्यानंतर तो हळूहळू बरा होत होता. म्हणजे त्याच्या तब्येतीत प्रगती होत होती. आम्हाला वाटलं होतं तो लवकर बरा होऊन कामाला लागेल. म्हणजे तसं होतही होतं. त्याने एकदा शिक्षण मंडळाची मीटिंग घरी सुद्धा बोलवली होती. मग हे दामिनी मॅडम, हा जो त्रास होता त्यांना, तो एक्झॅक्टली कधीपासून सुरू झाला? तुम्हाला त्याचा काही अंदाज? अंदाज मी अगदी ठामपणे सांगू शकते. ही सावी जेव्हापासून त्या अंगातला भेटायला बाहेर जायला लागली ना, तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. हिला बाहेर जाऊन फेऱ्या करायची होती, म्हणून माझ्या पोराच्या जीवावर उठली होती. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. माझ्या आशिलावरचे सगळे आरोप अतिशय खोटे आणि चुकीचे आहे. माझ्या अशील सावी मुजुमदार यांचं धैर्य मुजुमदार यांच्यावर अतिशय प्रेम आहे. त्या असं काही करणं शक्यच नाही. आणि कोर्टामध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं नाही. विपक्षानं याची जाणीव ठेवावी. अहो विधाते, आरोप हे सिद्ध होणारच आहे. आता जसे ते सिद्ध झालेले नाहीत, तसे ते खोटे आहेत हेही सिद्ध झालेले नाहीये. एवढं लक्षात ठेवा. मला वाटतं दोन्ही साक्षीदारांच्या साक्षी ऐकल्यानंतर मला कोर्टासमोर हे नमूद करावंसं वाटतंय की अगोदर सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांना त्यांच्या घरच्यांपासून तोडून वेगळं केलं, आणि मग त्यांची काळजी मीच घेणार असं नाटक करून त्यांच्या औषधाचे डोस देण्याचं काम सुद्धा स्वतःकडे घेतलं. आणि धैर्य मुजुमदार यांना चुकीचा डोस दिला, तोही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय. आणि हे सगळं सावी मॅडम यांनी फक्त याकरता केलं की हे जर केलं नसतं तर धैर्य मुजुमदार हे त्यांच्या मनसुब्यामध्ये अडचण ठरले असते. काय बोलताय तुम्ही? का करेन मी असं? कसले मनसुबे, कसले काय बोलताय? माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांनी हे असं का केलं, या पाठीमागे त्यांचे मनसुबे काय होते, या सगळ्यांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. रीना, तुम्ही सावी मुजुमदार यांच्या जवळच्या ना? होय म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतील, राईट? होय. उत्तम. मग आता सावी मुजुमदार आणि धैर्य मुजुमदार यांची ओळख नेमकी कशी झाली याबद्दल सांगा ना जरा कोर्टाला सविस्तरपणे. सावी आणि धैर्याची ओळख एका छोट्याशा ऍक्सिडेंट मध्ये झाली होती. त्या ऍक्सिडेंट मध्ये सावीचा तेव्हा नवा कोरा फोन खराब झाला होता, म्हणून सावीने ठरवलं होतं की काही पण झालं ना तरी धैर्यांकडनं सॉरी म्हणून घ्यायचंच.
हा नाही ठीक आहे बस बस बस. अरे मला सांगा, धैर्य मुजुमदार आणि सावी यांची ओळख तर झाली, पण या ओळखीचं मैत्रीत कधी रूपांतर झालं, कसं रूपांतर झालं? म्हणजे असं काय झालं की सॉरी म्हणायला लावणाऱ्या तुमच्या मैत्रिणीला धैर्य मुजुमदार यांच्याशी फ्रेंडशिप करावीशी वाटली? तेव्हा अशी वेळ होती की सावीला पैशांची लई गरज होती, त्यामुळे सावी एका कंपनीमध्ये जॉब करायची. नेमकं त्याच कंपनीमध्ये धैर्य मुजुमदार बॉस म्हणून आले होते. सुरुवातीला आधी ह्या कारणामुळे तिनं जॉब सोडायचा विचार केला होता. खरं पैशांच्या नडीमुळे तिनं तसलं काही केलं नाही. तिचं आणि धैर्यांचं तिथं अजिबात पटायचं नाही. खूप भांडणं व्हायची दोघांमध्ये, पण नंतर हळूहळू याच भांडणातनं दोघांची फ्रेंडशिप होत गेली. ठीक आहे, दॅट्स इनफ फॉर मी. माय लॉर्ड, मला जे प्रश्न विचारायचे होते ते विचारून झालेले आहेत. प्लीज यांना जायची परवानगी द्यावी. दिस इज माय व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट माय लॉर्ड, प्लीज नोट दिस. सावी मुजुमदारांना आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी जॉबची गरज होती, म्हणून त्या जॉब करत होत्या. आणि जसे धैर्य मुजुमदार तिथे बॉस म्हणून आले, सावी मुजुमदारांना त्यात आपला स्वार्थ दिसू लागला. आणि आधीच्या सगळ्या गोष्टी, सगळे हेवे दावे बाजूला ठेवून त्यांनी धैर्य मुजुमदार यांना आपल्या फ्रेंडशिपच्या जाळ्यात अडकवलं. थँक्यू. वेलकम मॅडम. माय लॉर्ड, या सुनावणीमध्ये माझा पुढील साक्षीदार आहे धैर्य यांचे थोरले बंधू विलास मुजुमदार. जे पण काय सांगेन ते खरं सांगा, खोटं सांगणार नाही. मला सांगा विलासराव, मध्यंतरी हे कोल्हापुरात एक मोठं वादळ आलेलं होतं.